नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. आपले स्वामी माऊली आज सांगतात, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असण्याची जाणीव आहे. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आपलं आयुष्य हा नक्कीच बदलू शकतो. आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी हे प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देतो, कारण ते चांगले आहेत, ते साथ देतील आणि जे वाईट असतील ते अनुभव नक्कीच देतील. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य हे नक्कीच कमी पडेल. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? तर बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. जीवन म्हणजे एक उघडं आकाश असतं, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. जर जीवनात भांडण आपल्या माणसांसोबत झाले तर मग त्याने हरले पाहिजे, कारण आयुष्यात काही नाती खूप मौल्यवान असतात. आयुष्य तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्यांचे कारण तुम्ही असता. तुम्ही एकटे असाल तर तुमच्या विचारांवर नियंत्रित ठेवा आणि जर तुम्ही इतरांसोबत असाल तर तुमच्या जिभेवर तुम्ही नियंत्रण ठेवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. आयुष्य कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला देखील तयार होणार नाहीत. नेहमी लक्षात असू द्या, विजयाची भावना मनापासून यायला हवी. समोरच्याला हरवलंच म्हणजे आपण विजयी झालोच असं कधी नसतं. काही वेळा आपल्या आयुष्यात त्रास होणं खूप गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते. आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तेथेच मिळतील, कारण तेथेच आपला संवाद आणि फक्त स्वतःशीच असतो. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते. इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही, तर पैशाला बघून येते. यामुळं माणसं जरा कमी कमवा, पण पैसा जरा जास्तच कमवा. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातील माणसं. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नसते. खूप माणसांची स्वप्न या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करा जे तुमच्या मानसिक आरोग्यास तुम्हाला चांगलेच आहेत. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जर असंच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. कारण तुम्ही या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या स्वामींवर किती विश्वास आहे हे नक्कीच कळेल. माऊली बोलतात, आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे हाच खरे सन्मानांचा मार्गच असतो. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार हा नक्कीच सुरू करतील. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल एवढा पण कपटी नसावा. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. आयुष्यात खरे मित्र सहजासहजी मिळत नाहीत. एक म्हणजे आरसा, जो आपल्या खरे रूप दाखवतो, दुसरी म्हणजे परिस्थिती, जे आपल्या मजबूत करत असते. नेहमी लक्षात असू द्या, आपले स्वामी माऊली सांगतात,
जीवन हे क्षणभंगुर आहे, म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगा. वेली पलीकडेच या जगात आपलं असं कोणीच नसतं. वेळ आपली असेल तर सगळे आपले असतात, नाहीतर सगळी स्वप्नच असतात. आयुष्यात खाल्लेला लाख ठोकस व्यक्तीला शहाणपण शिकवत असतात. आयुष्य लहान आहे, लोभात ते घालवू नका. समाधानात ते जगा. ज्याचा आहे त्याची किंमत ओळखा. आनंद स्वतः तुझ्याकडेच येईल. नेहमी लक्षात असू द्या, आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स खरंच सोडवण्याचे नसतात. फक्त स्वतःला थोडं व्यस्त केलं की ते हळूहळू पाठीमागे सरकत जातात. कधी कधी उपाय शोधण्यापेक्षा स्वतःला गुंतवून ठेवून जास्त गरजेचं असतं. कारण व्यस्तता मनावरचं ओझं हलकंच करत असतं. नेहमी लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जात असते, उन्हाळ्यात त्या सूर्यांचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल. लोकांच्या बोलण्यावर विश्वास जरा जपून ठेवावा. कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमच्यात अपार क्षमता आहे. छोट्या सुरुवातींनाही मान द्या. चिकाटीने पुढे चालत राहा आणि यश तुमच्या पावलांशी नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, आयुष्य सोपं नसतं. खूप बोललं तर वेडा म्हणतात, काही कमी बोललं तर अभिमानी म्हणतात, कामाबद्दल बोललं तर स्वार्थी म्हणतात. आधी वाटलं जगणं खूप सुंदर असेल, आत्ता वाटलं दिवस कसेबसे संपतील. कधी स्वप्न पाहिली होती मोठ्या आशेने, आता चालतोय फक्त काट्यांच्या रस्त्याने. जगण्याची ओढ होती मनात खूप, आता वाटतं वेळ काढणंच आहे ध्यास रूप. पण आशा धरायची सोडायची नाही, कारण प्रत्येक अंधाराला सकाळ असतेच सोबतीची. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगतच राहायचं. नेहमी लक्षात असू द्या, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येत असते. आयुष्यातले मोठे बदल छोट्या निर्णयापासून सुरू होतील. योग्य वेळी निर्णय घेणे, त्यावेळी अंमलबजावणी करणे महत्त्वाचेच असते. रंगभूमीवर जितके शब्द, जीवनात तितके अनुभव. नाट्य संपल्यावर फक्त आठवणीच उरतात. तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवणे काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच केले पाहिजे. कारण कथेचा ते भाग कोणीही सांगणार नाही जिथे ते स्वतः चुकीचे होते. नेहमी लक्षात असू द्या, आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. प्रॉब्लेम्स नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. माऊली काय बोलतात ते ऐका. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तर मुंग्या लगेच लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. त्यामुळे ज्याची वाणी गोड त्याचंच आयुष्य गोड असतं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. उलट उत्तर देणे कधी पण आपल्या संस्कारात नसतं. सुख शोधायला लोक नाती हरवतात. नाती जपताना सुख मिळतं हे सत्य समजायला आयुष्य लागत असतं. लोक गरजेपुरते हसतात, दुखऱ्या क्षणी चेहरा फिरवतात. आपण गप्प राहिलो म्हणून आपली वेदना कमी होत नाही. स्वप्न मोडतात तेव्हा आवाज नसतो, पण मन आतून ओरडत असतं. विश्वास तुटतो लोकांवर नाही तर स्वतःच्या अपेक्षांवर. आणि तरीही दररोज तुटलेलं मन उचलून पुन्हा उभं राहणं यालाच जगणं असे म्हणत असतात. यशस्वी लोकांची सकाळची सवय, ज्या गोष्टीतून पैसे आणि प्रेरणा मिळत असते. विश्वास तुटण्याचा कोणताही आवाज नसतो. तो आतून सोडतो आणि बाहेरून शांत दिसतो, पण आतून माणूसच संपत असतो. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे जास्त सुंदर असतं. नेहमी लक्षात असू द्या, मान सन्मानाची अपेक्षा नाहीशी झाली की मनाची शांती वाढत जात असते. मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगतो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलो असतो. स्वतः जपलेलं लहान आयुष्यातले अनेक कठीण प्रश्न सोडवत असतं. जीवनात व्यस्त इतके राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषांसाठी वेळच मिळायला नाही पाहिजे. कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. यश, आनंद आणि शांतीसाठी उपयुक्त प्रेरणादायी सुविचार तुम्हाला ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या या स्वामी समर्थ महिमा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. स्वामी भक्तांनो, कोंड्याच्या ह्या आयुष्यात फुलांनी दिला रंग नवा. विरहाच्या त्या प्रवासात दरवळत राहते गंध नवा. प्रत्येक क्षणी नव्याने जगावा प्रवासात हा छंद नवा. फुलांना सारखंच अस्तित्वाचा जप. ओ
सुगंध नवा. तुम्ही ज्या व्यक्तींसाठी नेहमी उपलब्ध राहता त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही. कारण त्या व्यक्तीच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तर झालेला असतो की तुम्हाला त्यांची गरज आहे, त्याला तुमची नाही. संपत्ती आणि स्थिती एकदाच तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवत असते. बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही. ज्यांना स्वतःच्या इच्छा, स्वतःचं मन बदलता येत नाही, ते कशातच बदल घडवूही शकत नाहीत. काही नात्यांना शेवट नसतो. फक्त एक दिवस लक्षात येतं की आपण एकटे पुढे चालत आलेलोच असतो. लोक म्हणतात मी बदललो नाही, पण वागणूक बदललेली असते. वेळ नाही म्हणतात, पण प्राधान्य बदललेलं असतं आणि तुम्ही बाजूला पडत असता. जीवन जगत असताना प्रत्येकजण सुखासाठी धडपडत असतो. सुखाप्रमाणे दुःख पण भोगावेच लागत असते. चेहऱ्याने सुंदर नसलो तरी मनाने मात्र साफ असावं. कदाचित म्हणूनच आपण फारच थोड्या लोकांसाठी खास असतो. माऊली सांगतात, क्षण भलेही थोड्या वेळाने असेल, पण त्या क्षणांची आठवणी आयुष्यभर मनात कायमच राहत असतात. लोक तुमच्याशी गोड बोलतात कारण त्यांना तुमची गरज असते, मनातून नाही. स्वार्थातून जवळ येतात, तुमचा वेळ वापरतात, तुमच्या भावनांवर खेळतात, काम झालं की दुर्लक्ष करतात, दोष शोधायला सुरुवात करतात आणि शेवटी तुम्हाला चुकीचं ठरवत असतात. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. पाणी झाडाला संपूर्ण आयुष्य देऊन वाढवते, म्हणूनच कदाचित आपण लाकडाला कधी बुडू देत नाही. आई वडिलांचाही असंच सिद्धांत असतो. आपण आपली किंमत स्वतः ठरवली नाही, म्हणून लोकांनी ती किंमतच ठेवली. आज ठरवलं, आता कमी नाही. वाट चुकली तरी रस्ता मिळतो, मन चुकलं तर आयुष्य हरवतं. म्हणून निर्णय शांतपणे घ्या. घाईत घेतलेले पाऊल बहुतेक वेळ चुकीचीच असू शकते. टोकाचा निर्णय घेणं सोपं नसतं, तो घेण्याआधी खूप काही सोसलेलं असतं. दुरून बघणाऱ्यांना फक्त केलेलं दिसतं, काय भोगले ज्याला त्यालाच माहिती असतं. कधी कधी आयुष्य आपल्या सर्व योजना बिघडवते, जेणेकरून ती आपल्याला आणखीन मोठ्या योजनांकडे घेऊन जाऊ शकेल. माऊली सांगतात, मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाहीत, त्यांना मिळवण्यासाठी आपल्याच अथांग समुद्रात उतरावे लागत असते. नेहमी लक्षात असू द्या, विश्वास कोणत्याही नात्यांचा फक्त इतकेच लक्षात ठेवायचं की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासोबत नेहमी प्रामाणिक राहायचं. जिंकण्याआधी कितीदा तरी हारणाऱ्यांना जिंकण्याचं कौतुक फारसंच नसतं. तुम्ही खूप दिलतं म्हणून लोकांनी सवय लावली. तुम्ही थांबलात म्हणून लोकांना राग आला. कारण स्वार्थांना देणारे लोक आवडतात, मर्यादा नाही आणि म्हणणं नाही. आणि जेव्हा तुम्ही बदलतात तेव्हा तुम्ही वाईट ठरला असतात. जगात वाईट गोष्टींचा उपचार आहे, परंतु वाईट दृष्टिकोनाचा कोणताच उपचार नाहीये. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असं काही नाही. काही धडे आयुष्यात नाती, मित्र आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळत असतात. लक्षात ठेवा, लोक आपल्याला खाली पाडण्यासाठी धक्काच नाही तर आधारसुद्धा देत असतात. लोक म्हणतात मी बदललो नाही, पण त्यांचं वागणं बदललेलं असतं. ते म्हणतात तू समजून घे, पण स्वतः बदलत नाहीत. ते म्हणतात वेळ नाही, पण इतरांसाठी वेळ असतो. आणि तेव्हा कळतं प्रश्न वेळेचा नाही, प्राधान्याचा आहे आणि तुम्ही ते प्राधान्य नसता. आजारी राहाल इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्च करू नये, भांडण होईल इतके आगाऊ बोलू नये आणि पुढील पिढी आळशी होईल इतकेही कमावू नये. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमण होता येतं. जीवनाची खरी मजा परिपूर्णतेत आहे, तर अपूर्ण गोष्टींना हसून स्वीकारण्यातही आहे. प्रयत्न इतकेच ठेवा, तुमच्या सुखांना आणि दुःखांचा संबंध कोणत्याही व्यक्तीशीही नसावा. नेहमी लक्षात असू द्या, आपल्याला तोडून टाकणाऱ्या गोष्टीचं कधी कधी आपल्याला घडवतातही. दुःखापत होत असते तेव्हा कळत नाही, पण नंतर लक्षात येतं ही जखम आपल्याला मजबूत करून गेली आहे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजात साकारायला भाग पाडणारा नियंत्रित चित्रपट म्हणजे आपला आयुष्य. आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात, एक तुम्ही चुकलात म्हणून मार्गदर्शन करणारे आणि दुसरे तुम्ही चूक व्हावी म्हणून वाट बघणारे, ती चूक चार चौघात सांगणारे. दिवस कितीही सुंदर असो, कितीही कठीण, गोंधळलेला असो, शरीर थकते हे सगळ्यांना दिसतं, पण मन थकतं हे कोणालाच दिसत नाही. शरीराचा थकवा आपण ओळखतो, डोळे मिटतात, पाय सुचतात, हात थांबतात, पण मनाचा थकवा, त्याला आवाजच नसतो. तो फक्त शांतपणे आपल्यात साचत जात असतो. दिवसभर आपण इतरांसाठी धावतो, घरासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी, जबाबदाऱ्यांसाठी
आणि या सगळ्यात आपण स्वतःकडे पाहायला देखील वेळ देत नाही. मन एवढे भरून येतं ती कधी कधी स्वतःचेच विचार ओझ्यांसारखे वाटू लागतात. म्हणूनच जशी शरीराला विश्रांतीची गरजेची असते तसंच मनाला देखील हवी असते. क्षणभर शांतता, क्षणभर थांबा, क्षणभर स्वतःची जवळीक करा. क्षणभर शांत बसून राहणं म्हणजे रिकामं बसणं नाही, ते म्हणजे स्वतःला समजून घेण्याची लहानशी संधी असते. फक्त आपण आणि आपली शांतताच हवी. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकतं. नंतर ते छोट्या छोट्या भावनांना समजून घेतलं तर नातं घट्ट होतं. आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा. एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा कोणतीही मोठी लस देखील नाही. एखादी व्यक्ती बोलून दाखवत नसेल तरी चालेल, पण त्यांच्या वागण्यातून तरी जाणवायला हवं आपण त्या व्यक्तीसाठी खास आहोत ते का ते नाहीत. नातं जपायला मन लागतं, नातं सोडायला मिनिटही लागत नाहीत. आज लोक सोडून जाण्यात आघाडीवर पण धरून ठेवण्यात मागे आहेत आणि हेच नात्याचं अपयश आहे. आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच उपाय दुसऱ्यांचं भलं झालेली पाहण्याची ताकद ही आपल्या मनात असलीच पाहिजे. माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत दोनच समजते, ती मिळवण्यापूर्वी आणि गमावल्यानंतर. जग काय म्हणतं यापेक्षा आपलं मन काय सांगतं ते जास्त महत्त्वाचं असतं. डोळ्यात आसवांना आता मी साठवू कशाला, निघेल खपली जखमेवरची, छे छे तुला मी आटू कशाला. माऊली बोलतात, आपण शांत असतो आपल्या संयमांवर. ते खूप होत असतात किंवा खुश होत असतात त्यांच्या हुशारींवर. त्यांना वाटतं आपण इतके फसवलं तरी त्यांना काहीच नाही कळलं, पण त्यांना माहिती नसतं त्यांनी काय काय गमावलं. आयुष्यातील प्रत्येक आव्हान ही प्रगतीची एक नवीन संधी असते आणि त्या आव्हानांचा सामना करण्यातच खऱ्या विजयांची आनंद आपल्यात दडलेला असतो, ज्याच्यासाठी तुम्ही जरुरी आहात. माऊली बोलतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. खरे लोक गर्दीत नाहीत, शांततेत दिसतात. जिंकता तेव्हा तुमच्या आनंदात सामील होण्यासाठी शेकडो लोक तयार असतात, पण हरलात आणि एका कोपऱ्यात शांतपणे रडत बसलात तेव्हा खांदा द्यायला कोणीच नसतं. अशीच आहे जगाची रीत. जिंकणाऱ्यांना मागे गर्दी, हरणाऱ्यांच्या मागे शांतता. म्हणून गर्दीवर कधीच विश्वास ठेवू नका. जो माणूस सगळे नसताना तुमच्यासोबत उभा राहतो तोच तुमचा खरा माणूस असतो. गर्दी जिंकणाऱ्याची असते, साथ फक्त खऱ्यांचीच असते. क्षणातच क्षण मुठीत धरता येत नाही, मात्र मनात मात्र नक्कीच साठवता येत असतं. जीवनात नेहमी हसत राहा. सुख असो वा दुःख कितीही, स्वतःही हसा व दुसऱ्यांनाही हसवत राहा. 4 दिवसांचे पाहुणे कलाकार पण या पृथ्वीवरीलच असतात. आयुष्यातील प्रत्येक आव्हान ही प्रगतीची एक नवीन संधी असते आणि त्या आव्हानाचा सामना करण्यातच खऱ्या जीवनाचा आनंद दडलेला असतो. लोक म्हणजे तळ नसलेली खाई, जितकं टाकाल तितकं कमी भरेल. आनंद त्यात बुडून जातो, शांत त्यात हरवते, समाधानच त्यात खाई भरलेली जात असते. परीक्षा घेतली तर कोणीच आपले नाही. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून जाते. कोण आपलं आणि कोण परकं याचं खरं रूप वेळच उघडत करत असते. शब्द न बोलता लोकांची वास्तवता समजून घेत असते. श्रीमंतीमुळे अनेक मुली चुकीच्या. माऊली बोलतात, कुठल्याही पुस्तकातील कथा असो किंवा आपले आयुष्य असो, संयम हा ठेवावाच लागतो, कारण गोष्ट शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकत असते. माऊली बोलतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. लक्षात असू द्या, ही 3 उत्तर आयुष्यात बदलून तुम्हाला नक्कीच टाकत असतात. काय चुकले हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकले हे शोधणारे तिथेच राहत असतात. समस्या हीच आहे की आपण जास्त विचार करतो आणि कृती कमी करत असतो. स्वामी भक्तांनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांना तुम्ही असं दाखवता. गबाळासारखं राहणं बंद करा. उगीच माफी मागणं बंद करा. स्वतःच्या पर्सनल गोष्टी लिंक करा. पैशाबाबत हलकटपणा करू नका. माऊली सांगतात, प्रेरणादायी सुविचार ऐकायचे असेल तर लक्षात असू द्या, भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा या दुनियेतील आपल्याला माणसं दाखवत असतो. चांगले विचार जे जगायला शिकवतील. छोटे लोक नुसते तर आपल्या मोठ्या अस्तित्वांचे ते शून्यच समजत असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका असतो, जर पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते
जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरे म्हणून चालत नसते. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येत असते. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत ते. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना ते जमत असतं. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातातच असतं. आजपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे. तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, काळानुसार बदलणारे चेहरे, पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलत असतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचाच असतो. अंधार कितीही गडद असो, पण सूर्योदय होताच आणि प्रकाश पसरतच असतो. नेहमी लक्षात असू द्या, लाईफ तुमची आहे, संघर्ष देखील तुम्हालाच करायचे आहेत. बाकीचे फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचे आहेत. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायची असते. जेवढ्या वेगाने वादळ येतात तेवढ्या वेगाने ते निघूनही जातात. वादळे महत्त्वाची नसतात, तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतो हा असतो. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.